नाशिक शहर आयुक्तालयातील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हा शाखा युनिट 2 ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते। या अनुषंगानेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश खान बहाले यांना मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिलच्या दरम्यान सापळा रचून वेदांत संजय चाळके 19 वर्षीय राहुल नगर तिडके कॉलनी वेद मंदिरच्या पाठीमागे राहणारा असून याला पकडलं असता पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर यांच्याकडील हद्दपारीच्या आदेशाचं उल्लंघन करून नाशिक शहरातील चांडक सर्कलकडून तरंतलावाकडे जाणाऱ्या रोडवर विजय शासकीय वसाहती समोरील सार्वजनिक रस्त्यावर वावरताना आढळून आला। त्याच्या अंगझडती घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन एक देशी बनावटीचं पिस्तल, अग्निशस्त्र आणि एक जिवंत काडतूस आढळून आले। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा विशेष शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट क्रमांक 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस हवालदार राजेंद्र कुंबरे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार विशाल कुवर, पोलीस अंमलदार समाधान वाजे, पोलीस अंमलदार महेश खान बहाले, पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव, पोलीस अंमलदार तेजस मते, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, पोलीस हवालदार परमेश्वर दराडे, पोलीस हवालदार विजय वरंदळ, पोलीस हवालदार संजय साना, पोलीस हवालदार मधुकर साबळे, पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे यांनी त्यांच्याबरोबर कामगिरी पाहिली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।